पाहतोय कोथवडे उंबरवाडी प्रीमियर लीग 2025 चा दुसरा सेमीफायनलचा सामना केबी स्पोर्ट्स संघाकडून बॉलिंग मार्क मध्ये दाखल होतोय राज तोडणकर मॅन फ्रॉम कुर्ली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू व्हॉलीबॉल आणि क्रिकेट ज्याचा जीव की प्राण आहे असा हा खेळाडू राज तोडणकर आणि समोर आहे मजगाव गावाला बिलॉंग करणारा मोहीन काझी बेस्ट वर्सेस बेस्ट असा होणारा हा महामुकाबला सेमीफायनलचा ठरार पहिला बॉल राज तोडणकर ऑफ टीच्या बाहेर आहे बॉल पंचांचा समांतर हातामध्ये आलेला इशारा म्हणजेच काय तर व्हाईट बॉलनी षटकाला सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते मोईन खान ऑन दी मार्क बॉलिंग मार्क वरती राज आहे यावी फटका मिस करतोय फिल्डिंग अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली केबी स्पोर्ट्स संघाचे अन्सार मुल्ला यांच्या माध्यमातून केले गेलेलं एक अप्रतिम फिल्डिंग इथे पाहायला मिळते पुढील चेंडू यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे त्यामुळे पंच व्हाईट बॉल इशारा करतील एक रन एक्स्ट्रा इथे मिळेल धाबसंख्या जंप होईल आणि पोहोचेल दोन्ही अंकावर एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेले आहेत 2 धाबा पुढील चेंडू राज सुंदर फटका सुरेख फटका वेल फील्ड टॅटू आहे प्रतीक माफ करा यावी अफानने जम्प केला आणि धाबा इथे मात्र सेव्ह केल्यात अतिशय अप्रतिम जम्पिंग टायमिंग इथे पाहायला मिळालं तुम्ही जम्प कशा पद्धतीने करता कोणत्या टायमिंगला करता आणि कशा पद्धतीने तुम्ही रोखता यावरती धाबा अवलंबून असतात आणि इथे मात्र अफानने अतिशय परफेक्ट टायमिंगला जम्प केला आणि बॉल सेव्ह केलाय महारवळनाथ करबडे संघ टॉसचा बॉस प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय राज पुढील चेंडू घेऊन यॉर्क फेकण्याचा यावी इरादा होता गौरवच्या दिशेने खेळला गेलेला फटका पुढील चेंडू हो वेट करून खेळण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा आहे एक रन एक्स्ट्रा मिळते अचूक लाईन लेंथ मध्ये मारा करतो राज तोडणकर या क्रीडांगणाचा तो 2 वेळा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय त्यामुळे या क्रीडांगणाचा पुरेपूर अंदाज आहे आणि त्यामुळे अतिशय अंदाजपूर्वक केली जाणारी गोलंदाजी आणि याबी मात्र क्लासी शॉट आहे फ्रंट फूट वरती आला पंच केलं स्ट्रेट खेळला गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय 4 धाबा धावसंख्या 7 षटक क्रमांक प्रगतीपथावरती येते पहिलं दुसरा सेमीफायनलचा हा मुकाबला या सामन्यामध्ये जो जिंकेल तो फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल साई अजिंक्य संघ जो फायनल मध्ये प्रथम एंटर झालाय नेक्स्ट बॉल राज तोडणकर लेग स्टिकच्या बाहेर बॉल वाईट बॉल यावी थोडीशी कवायत करावी लागते ते पंचांना यॉर्क शानदार फिल्डिंग आहे कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात स्वतःच्या उजव्या बाजूला तो झुकतोय आणि बॉल फील्ड करतोय त्यामुळे आलेला डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या 8 या अंकावरती स्थिरावलेली आणि त्यानंतर स्टेट खेळला गेलेला फटका अफान याही वेळी बॉल सेव्ह करतोय 4 धावा रोखतोय निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना महारवळनाथ करबडे संघाची धावसंख्या आहे बिनबाद 8 धावा क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू ज्याने या स्पर्धेतील वैयक्तिक धावसंख्येमध्ये एक विक्रम प्रस्थापित केलाय तो महारवळनाथ संघाचा मयूर नागले यावेळी स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम चरवेली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू बॉलिंग मार्क वरती अफान जे तुफान आहे अफान इथे दाखल होईल मॅन फ्रॉम डिंगणे संगमेश्वर तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे पहिला बॉल बॅक हँड डिलिव्हरी लेग स्टिकच्या बाहेर नो बॉलचा इशारा गोल्डन ओव्हर आहे धाबा डबल होतील म्हणजेच काय तर 2 धाबा संघाला इथे मिळतील गोल्डन ओव्हर मध्ये काय गंमत घडते काय किंमत मोजावी लागते ते मात्र इथे पाहावं लागेल डिंगणीचा हा सितारा संगमेश्वर तालुक्यातील उगवता सितारा रायझिंग स्टार ऑफ संगमेश्वर लेग स्टिकच्या बाहेर बॉल याही वेळी पंचांनी नो बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय 1+1 अशा 2 धावा म्हणजे एकूण 4 धावा संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 14 या अंकावरती
सर्वात महागड षटक हर्ष तेजचं पाहायला मिळालं. त्यानंतर दुसरं महागड षटक जर आपण पाहिलं तर सोहम भाटकरचं पाहायला मिळालं. 62 धावा आणि 52 धावा एकाच षटकामध्ये गोल्डन ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्यात. हा कीर्तिमान राहिलाय या स्पर्धेचा. उंच फटका, सुंदर फटका, सुरेख फटका, स्टेट फटका, मिडॉनच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा फटका. 4 धावा म्हणजे संघाला मिळतील त्या 8 धावा. धावा संख्या 22 या अंकामध्ये जाऊन पोहोचते. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या अफानने. पहिले 2 चेंडू नो पाहायला मिळाले आणि त्यानंतर आलेला चौकार इथे पाहायला मिळालाय. मयूर नागले चरविरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू गोल्डन ओव्हरचा सामना करत असताना एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देताना पाहायला मिळतोय. आणखी एक खडे खेळला गेलेला स्टँडर्ड डिलिव्हर, अतिशय शानदार पण शॉट मिड ऑफला आहे. राज तोडणकरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. 4 धावा. धावसंख्या जंप झाली आणि पोहोचली 30 या अंकावरती. 30 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या 22 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या फानने. आपण पुढील चेंडू मयूर साठी. यस, वेल शॉट. लक्षपूर्वक खेळ शेवटपर्यंत ठेवतोय नजर आणि करतोय हिट. बॉल जातोय ना राईट ना लेफ्ट, एकदम स्ट्रेट 4 रन. चहा सोबत खातो खारी आणि मयूर नागलेची बॅटिंग लय भारी असं जरूर इथे म्हणावं लागेल. अप्रतिम शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. क्लासी शॉट आहे, लाजवाब शॉट आहे. चहा तर फक्त मिळाली, खारीची कमी आहे. येस, बॉलिंग मार्क मध्ये अफान. नेक्स्ट बॉल यावी क्लासी आहे. काय फलंदाजी आहे, काय क्लास दाखवतो फलंदाजीचा. याही वेळी या चेंडूमध्ये मिळतात त्या 8 धावा. धावा संख्या 46. अफान आणि हाई फटकार 4 धावा. कारण जी जाळी इथे लगावली गेली त्याला टच झाला, त्यामुळे इथे मिळतात ते 8 धावा. 8 धावा संघाच्या खात्यामध्ये. पुरेपूर प्रयत्न राजने केले. व्हॉलीबॉलपटू आहे, एक बेस्ट ब्लॉकर म्हणून त्याच्यावर पाहिलं जातं आणि बॉलला ब्लॉक केलंही होतं, परंतु जाळीला टच झाला त्यामुळे मिळाल्या त्या 8 धावा संघाला. मागडं ठरतोय अफान, परंतु मयूरने मात्र इथे तुफान आणले. जबरदस्त फटकेबाजी, शानदार फटकेबाजी, जानदार फटकेबाजी, चौकारांची आतिषबाजी. 6 चेंडूवरती 6 चौकार ठोकण्याची किमया करणारा मयूर नागले हिरो ठरतोय महाडवळणा संघाचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 62. हॅलो, या ठिकाणी आमचे मित्र प्रसाद कोलगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक केलं. त्याचप्रमाणे राहुल कोलगे त्यांच्याकडून 1000 रुपयाचं देणगी गेले. त्याचप्रमाणे विवेक कोलगे 1000 रुपयाचं देणगी गेलं. त्याचप्रमाणे स्वराज विवेक कोलगे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी गेली आहे. मी दक्षत कोलगे यांना विनंती करतोय की यांचं सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. अजित बारगडे आपणास विनंती आहे या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. सलग 6 चेंडूवरती 6 चौकार ठोकलेत. आजचा दिवस सुपर डुपर हिट आहे, सुपर सॅटरडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॅटू आलाय लेफ्टच्या बाहेर आहे बॉल. चिराग थोडासा निराश असेल. 9+1 एकूण 2 धावा इथे मिळतील. एक्स्ट्रा स्वरूपात मिळणाऱ्या धावा. आजच्या रजनीमधील हा 3रा सामना आणि तिन्ही सामने जर आपण विचार केला ना तर गोल्डन ओव्हर खूप महागडे ठरले. यावेळी व्हाईट बॉल 1 रन इथे मिळते. पहिला सामना 52 धावा आल्या होत्या गोल्डन ओव्हर मध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये 64 धावा गोल्डन ओव्हर मध्ये आल्या आणि हा 3ऱ्या सामन्यामध्ये ही 54 धावा गोल्डन ओव्हर मध्ये आल्यात. म्हणजे आजची रजनी ही गोल्डन ओव्हर साठी मात्र महागडे ठरले. बातचीत चालले. झालाय जास्त खर्च, त्यामुळे करावी लागते इथे चर्चा तर करावी लागेल. प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर क्रिकेट. तुमचं प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून तुमचं प्लॅनिंग खूप महत्वाचं ठरत असतं. यावी खोदून काढलाय, शानदार हिट आहे. राज पाहत राहील बॉलकडे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. देईल इथे 4 धावा.
मोईन काझी आहे यावेळी ऑन साइडला खेळले. गौरव मडवी आहे तिथे बॉल फील्ड करतोय. त्यामुळे कमबॅक करताना यावेळी प्रतीक उर्फ टॅटू, संपूर्ण जिल्ह्यामध्ये टॅटू या नावाने प्रसिद्ध आहे. हो यावेळी असफल ठरेल अक्षय मेस्त्री आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फरार. चौकार, बॅक टू बॅक चौकार इथे लगावलेत. प्रतीक कुडवरती हावी ठरतोय तो मोईन काझी, मॅन फ्रॉम मजगाव. मजगावचा हा चमचमता सितारा या मैदानामध्ये आक्रमण करताना गुलाबी थंडीमध्ये चाललेला हा गरमागरम सामना. ओ यस, बॅक फुट लाजवाब पंच शॉट. 477 लाईन. पुढील चेंडू आणि त्यानंतर खेळला गेलेला पंच शॉट. कॉम बॉक्सला सलामी देणारा हा चौकार. युट्यूबच्या माध्यमातून 477 लोक आपल्या सोबत जोडले गेलेत आणि तोही या सामन्याचा आनंद घेत आहेत. हे यश आहे कोथवडे उंबरवाडी प्रीमियर लीगचं. हे यश आहे तुम्हा आम्हा सर्वांचं आणि हे यश आहे कोथवडे गावाचं. प्रतीक ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल फॉर मोईन. यस, वेल वेट अँड वेल हिट, 4 रन. षटक क्रमांक समाप्त. 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 86, 86. अजूनही 3 षटकांचा खेळ इथे बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये 86 धावांचा एक डोंगर इथे उभा केला या आहे. ठिकाणी आमचे मित्र अमय बारगोडे यांच्याकडून देखील 1000 रुपयाची देणगी गेली आहे. त्याचप्रमाणे सहयोग अशोक बारगोडे यांच्याकडून द्वितीय पारितोषिकचे या ठिकाणी चषक आपल्याला आलेला आहे. मी अजित बारगोडे आपणास विनंती करतोय, आपण हा या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. यस, मयूर नागले स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्ग मध्ये इथे दाखल झाले सद्दाम. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन सद्दाम इथे दाखल होतोय. पहिला बॉल, रॅपिड डिलिव्हरी, लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1 रन सिंगल इथे मिळते. अतिरिक्त सुरुवात मिळालेली 1 रन. फील्ड सजवली गेले. बेस्ट ऑफ प्लेअर आपल्याला सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. हो यावी गती जबरदस्त होती. यष्टीरक्षक नाकाम ठरलाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चिराग पिलनकर आहे खालच्या आळीला बिलॉंग करणारा हा खेळाडू. यावी असफल ठरतोय. मुरुकवाडाला बिलॉंग करणारा खेळाडू चिराग पिलनकर यावी असफल ठरलाय. धावसंख्या 88, 88 रन. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते 4थं आणि अजूनही सलामीची जोडी महारवळनाथ संघाची महान अशी खेळी करताना वैयक्तिक 46 धावसंख्येवरती खेळतोय. बॅक टू बॅक दुसरी 50 पाहायला भेटी की काय. मयूर नागलेकडून 46 धावांची खेळी नाबाद आणि हा बॉल सर्वांचं लक्ष मयूरच्या बॅटिंग कडे आहे आणि त्याच दरम्यान फेकला गेलेला हा भन्नाट गतीचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर आहे. 1+1, 2 धावा इथे मिळत आहेत. सद्दामचा टप्पा इथे मात्र चुकलाय. टप्प्यात कार्यक्रम करायचा कसा हे मयूर नागलेला माहिती आहे. त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी फेकण्याचा प्रयत्न आहे तो यावी सद्दामचा, परंतु लाईन आणि लेंथ इथे मात्र थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते आणि त्याचा ऍडव्हान्टेज मात्र इथे मिळतोय तो मयूर नागले याला. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय उमेश देसाई साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळीच रंगत आणि संगत आम्हाला मिळाली. त्याबद्दल आम्ही आपलं सहर्ष स्वागत करून आपल्याला विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. हॅलो, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस उमेशजी देसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल मी महालक्ष्मी क्रिकेट मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपणास धन्यवाद देतो. महासंग्राम क्रिकेटचा आहे त्यामुळे या महासंग्रामासाठी महान व्यक्तींचं आगमन ते होतच राहणार आहे. कारण या प्रमुख अतिथींमुळे आम्हाला मिळतो तो जोश, आम्हाला मिळतो तो पाठिंबा, आम्हाला मिळतं ते सहकार्य आणि त्या सहकार्याच्या जोरावरती या कोथवडे गावामध्ये आयोजित केली गेलेली प्रीमियर लीग आणि दुसरा सेमीफायनलचा सामना शॉट क्लासी आहे. घुटना टेक अभी तू मेरा तमाशा देख हे सांगताना इथे पाहायला मिळतोय. मयूर नागले बॅक टू बॅक दुसरी 50 जोरदार चढा मित्रांनो मयूर नागलेसाठी. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सुपर ब्लास्ट करताना मयूर नागले ऑन फायर.
आग लावतोय क्रीडांगणामध्ये अक्षरशः हा फलंदाज आग लावतोय आणि त्यानंतर खेळला गेला आणखीन एक बिग शॉट 4 रन बॅक टू बॅक 4 रन अप्रतिम फलंदाजी चरवेली गावाला बिलॉंग करणारा हा फलंदाज आहे ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट मधील हा सितारा या अंतरम क्रिकेट मध्ये आपली वेगळी छाप या कोतवडे गावामध्ये या मैदानामध्ये उमटवताना पाहायला मिळालाय शानदार शॉट आहे अप्रतिम फटकेबाजी आहे सद्दाम वरती हावी ठरलाय सद्दाम नावाचा हा बॉम्ब आहे परंतु इथे ब्लास्ट मात्र मयूर नागले करतोय जो ब्लास्ट ऍक्च्युली सद्दाम कडून होणं अपेक्षित आहे परंतु इथे मात्र हा फलंदाज खूपच हावी ठरलाय गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलाय तो मयूर नागले अतिशय अप्रतिम फलंदाजी उपस्थितांचं पुरेपूर मनोरंजन इथे होतंय खचाखच भरलेले क्रीडांगण आहे आणि अंतरम क्रिकेटचा हा थरार आहे यस लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा नो बॉलचा इशारा एक सिंगल इथे मिळेल एका रनने धावसंख्या पुढे सरकेल 105 या अंकावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते चौथे सद्दामचा पुढचा चेंडू याही वेळी खराब गोलंदाजी भरकटले दिशा निराश आहे तो राज निराश आहे तो प्रतीक कुडव निराश आहे तो यावी संघ मालक अन्सार मुल्लाही थोडासा निराश आहे परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये तुम्ही जर निराश राहिलात तर तुमच्या पदरी मात्र निराशाच पडते शेवटपर्यंत हार मानायची नाहीये जो थांबला तो हरला आणि जो प्रयत्न करत राहिला तो जिंकला तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागतील प्रयत्नांच्या चिखलात उतरल्याशिवाय यशाची कमळं हाताला लागत नाहीत आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं तर प्रयत्नांच्या चिखलामध्ये उतरावं लागेल आणि तो प्रयत्न इथे करणं गरजेचं असताना फेकला जाणार हा बॉल ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर यावी लाईन लेन परफेक्ट आलेला निर्धाव चेंडू षटक क्रमांक समाप्त झाले ते चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना महारवळला संघा करबोडेची धावसंख्या आहे 106 धावा हॅलो या ठिकाणी तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी उमेशजी देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी समीरजी कोलगे आपणास विनंती करतोय या ठिकाणी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे या स्पर्धेसाठी रोख रुपये 10,000 रुपये आम्हाला देणगी स्वरूपात दिलेले आहेत उमेशजी देसाई साहेबांनी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या स्पर्धेसाठी बहुमूल्य या ठिकाणी आपला वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित दाखवले आहेत आणि आपल्याला रोख रुपये 10,000 रुपयाची देणगी आपल्याला उमेशजी देसाई सरांकडून मिळालेली आहे असंच सहकार्य आम्हाला वेळोवेळी राहावं अशी मी आशा बाळगतो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कायमच आम्हाला उमेश सरांचा सपोर्ट असतो राजचा पुढील चेंडू लेग स्टिकच्या बाहेर बॉल वाईड बॉल एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेले एक सिंगल धावसंख्या जंप झाले पोहोचले 113 या अंकावरती सलामी जोडीकडून बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये धमाका पाहायला मिळालाय यादीच्या सामन्यामध्ये ही सुपर ब्लास्ट आणि याही सामन्यामध्ये सुपर डुपर हिट ब्लास्ट पाहायला मिळतोय सलग 4 चेंडू वाईड फेकले तर राजने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर राज ही निराश होऊन गोलंदाजी करतोय राजला जर एखादा टप्पा मिळाला तर सलग त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणार राज कुठेतरी भरकटलाय यावेळी स्टेट काय काला फिल्डिंग प्रतीक कुडव बेस्ट फिल्डर ऑलराऊंडर प्लेअर आणि त्याच्याकडून झालेली चूक नाही तर गुन्हा इथे पाहायला मिळाला पुन्हा धावा मिळाला 4 चौकार मोईन काझी आहे स्ट्रायकिंग एंडला राज राईट अराउंड द विकेट नेक्स्ट बॉल गती कमी होती परंतु चौकाराची हमी होती कारण का इथे पॉवर पंच पाहायला मिळतोय तो मोहीन काझी याचा मॅन फ्रॉम मजगाव गावाला बिलॉंग करणारा सितारा अंडरम क्रिकेटमध्ये अतिशय शानदार फलंदाजी पाहायला मिळाले बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी इथे करतोय धमाका करतोय ब्लास्ट करतोय सुपर डुपर हिट जोडलेली जोडी इथे पाहायला मिळाले धावसंख्या 123 धावा आणि त्यानंतर आलेले ते चौकार
यावी अफान कडून चूक झाली. निराश हताश राज तोडणकर. खरा फिल्डिंग. आणि इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 129 129. आणि त्यानंतर आलेला हा चौकार. 4 धावा. जबरदस्त पार्टनरशिप, बॅक टू बॅक पार्टनरशिप इथे पाहायला मिळते. महारवळनाथ संघाची ही महान जोडी महान असा रोल प्ले करताना या ठिकाणी मच्छीमार संघटना जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अभयजी लाकडे साहेब या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मी समीरजी कोलगे यांना विनंती करतोय या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. अभयजी लाकडे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल मी महालक्ष्मी क्रिकेट क्लबच्या वतीनं धन्यवाद देतो. मयूर नागले चरविलीचा खेळाडू 59 धावांची धमाकेदार खेळी करत असताना नॉन स्ट्राईक इनला येतो मोईन काझी जो 47 धावसंख्येमध्ये खेळतोय. गौरव मडवी बॉलिंग मार्गवरती. पहिला चेंडू स्क्वेअर लेग स्टिकच्या बाहेर दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगल. पुढील चेंडू. हाही चेंडू खराब आहे. खराब लाईन लेंथ, खराब दिशा, सर्व काही खराब या बॉल मध्ये पाहायला मिळालं. सलग दुसरा एक्स्ट्रा धाव देणारा हा बॉल. लो फुल टॉस बॅट वरती घेतला, पंच केला. राजच्या डोक्यावरून चेंडूला दबडलं. सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 139 139. आणि त्यानंतर हॅमर पंच. प्रतीक कुडवच्या डोक्यावरून बॅकफुट वरती येऊन खेळला गेलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. नो चान्स फॉर प्रतीक कुडव. बॉल गोज टू बिग हिट फॉर 4 रन. 143 या स्पर्धेतली हायएस्ट धावसंख्या, उच्चांक धावसंख्येचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सारे रेकॉर्ड आजच्या रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव पुढील चेंडू घेऊन. आणि हाई फटका क्लासी आहे. वेल टाइम आहे. परफेक्ट मिडल आहे. जबरदस्त फटकेबाजी मयूर आणि मोईन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या दोघांनी आपला जलवा इथे दाखवलाय. काय फलंदाजी झाले. आणखी एक बॅकफुट पंच आहे. लाजवाब. बॅक टू बॅक लगावले गेलेले चौकार. 150 धावा. 1.5 शतक इथे आपल्याला स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते. कीर्तिमान आहे आजचा दिवस. सुपर सॅटरडे, सुपर डुपर हिट सॅटरडे. नेक्स्ट बॉल. पंच. आणखी एक पण शॉट. क्षेत्ररक्षक हताश आहेत, निराश आहेत, पाहत राहत आहेत फक्त बॉल कडे. संघ मालक ही थोडासा निराश. विचार करावा लागतोय संघ मालकाला. काय चुकलं कुठे माझं. आणि मात्र इथे चर्चा होईल ती महारवळनाथ संघाची. टॉस घेतल्यानंतर मैदानावरती प्रथम फलंदाजी घेणारा हा पहिला संघ ठरतो मित्रांनो. कालच्या रजनीमध्ये जेवढे सामने झाले टॉस ज्याने जिंकला तो फिल्डिंग घेताना पाहायला मिळाला. आजच्या रजनीमध्ये आपण ते चित्र पाहिलं. टॉस जो जिंकला तो प्रथम फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. परंतु या महत्वपूर्ण सेमी फायनल मध्ये धावसंख्या आहे 159. 160 धावांची आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 चौकार. दुसऱ्यांदा सलग दुसऱ्या मॅच मध्ये 6 चेंडूवरती 6 चौकार लगावणारा एकमेव फलंदाज महारवळनाथ संघाचा मयूर नागले. जरा जोरदार ठरवा मित्रांनो मयूर नागलेसाठी. आणि या मॅच मध्ये ही नाबाद 29 चेंडूमध्ये 83 धावांची धमाकेदार खेळी करणारा या लीग मधला पहिला फलंदाज. सलग दुसऱ्यांदा या आधीच्या सामन्यामध्ये खेळत असताना 20 चेंडूमध्ये 70 धावांची खेळी. आणि त्यानंतर या सेमी फायनल मध्ये मयूर नागले कडून किती धावा 83 धावांची धमाकेदार खेळी ते पाहायला आले. या ठिकाणी रोहित पाले या स्पर्धेतील तृतीय चषक या ठिकाणी आम्हाला दिले. रोहित पाले या ठिकाणी त्यांचा
सन्मान स्वीकारतील त्यांचे बंधू दिनेश पालवे आपणास विनंती आहे, या ठिकाणी आपण यायचंय. मी भाग्यवान वारगोडे आपणास विनंती करतो, या ठिकाणी दिनेश पालवे यांना सन्मानित करायचं आहे. यांचे बंधुराज रोहित पालवे या स्पर्धेतील आपल्याला तृतीय क्रमांकाचं भरभक्कम असं चषक जे दिलं, 159 धावा, या ठिकाणी 160 धावांची आवश्यकता रोहित आहे. पालवे यांनी त्यांचा बंधुराज या ठिकाणी सन्मान स्वीकारताना